ओल्ड वाईन इन न्यू बॉटल. इंग्लिशमधली ही म्हण आठवण्यामागचं कारण म्हणजे अटकेतले पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी फोडलेला आरोपांचा बॉम्ब. अनिल देशमुख पीए मार्फत पैसे घेत होते आरोपांचा त्यांनी पुनरुच्चार केलाय. मात्र याबाबत फडणवीसांना पत्र लिहून त्यात जयंत पाटलांच्या नावाचा उल्लेख असल्याचा गौप्यस्फोटही केलाय. विधानसभेच्या तोंडावर सुरू असलेल्या या प्रकरणाचा कोणाला फटका बसणार आणि कोणाला फायदा होणार याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. बघूया या संदर्भातला रिपोर्ट. पोलिसांचा विरोध जुगारून माध्यमांशी बोलण्याचा खटाटोप करणाऱ्या या महाशयांना ओळखलं. बऱ्याच दिवसांनी टेलिव्हिजन स्क्रीनवर अवतरलेले हे आहेत सचिन वाझे. अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी आणि निलंबित पोलीस अधिकारी. आता हातातलं काम बाजूला ठेवा आणि या सचिन वाझेने काय गौप्यस्फोट केलाय तो ऐका. जो भी है उनके सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है. सुनवाई में उनके खिलाफ गया है सारा, उनके खिलाफ गया है. मैंने सारे प्लीज दे दिए सारे एविडेंस मैंने दे दिए. मैं तैयार हूँ, मैं कभी भी तैयार हूँ. और किसी का नाम आप बता सकते हैं? और किसका नाम? गाड़ी में चला. हाँ, और किसी का नाम बता सकते हैं? किसका नाम गाड़ी में चला प्लीज. मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल साहब का नाम लिखा हुआ. आधीच अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांविरोधात पेनड्राईव्ह बॉम्ब वापरण्याची धमकी देत असताना सचिन वाझेने पाटलांवर आरोपांचा बॉम्ब फोडलाय. सचिन वाझेने ज्या अनिल देशमुखांवर पीएच्या माध्यमातून पैसे घेतल्याचा आरोप केलाय त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकूया. अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वाझेला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर सचिन वाझेच्या माध्यमातून आरोप लावतायत. त्याच्यामुळे जनतेला हे मी सांगू इच्छितो की मी जे आरोप लावले ते देवेंद्र फडणवीसवर आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेला पकडून माझ्यावर हे आरोप लावायला सांगितले. आज जो सचिन वाझेने आरोप केलाय त्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे. वेळ प्रसंगी अनिल देशमुखांचा बेल कॅन्सल करून अनिल देशमुखांनी ज्या पद्धतीमध्ये परसेप्शन क्रिएट करून माननीय देवेंद्रजींवरती आरोप करण्याचा प्रयत्न केला त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे. सचिन वाझेने पहिल्यांदाच जयंत पाटलांचं नाव घेतल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. मात्र जयंत पाटलांनी वाझेच्या पत्रावरून फडणवीसांना काही प्रश्न विचारले. सचिन वाझे यांनी म्हटलं की माझी नार्को टेस्ट करा, अनिल देशमुख पीए कडनं पैसे घेत होते असं थेट आरोप त्यांनी केला. असं आहे की मी पण माध्यमातून हे बघितलेलं आहे आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलं असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे. अजून मी ते काहीही पाहिलेलं नाही कारण मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे गेले 2 दिवस असं काही आलं आहे का, कोणाकडे आलं आहे का हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेन. पण एवढं नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या संदर्भात योग्य चौकशी आम्ही करू. एएनआयचा पत्रकार खोदून विचारतो आणि मग त्याच्यावर ते उत्तर देतात. माझी त्या गृहस्थाशी कधी ओळख नाही, कधी संबंध मला आल्याचं दिसत नाही. त्यामुळे ते काय म्हटले हे त्यांनी त्यांच्या पत्रात लिहिलं असं मी वाचलं. देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगातून त्यांनी पत्र पाठवलेलं आहे. गृहमंत्र्यांचा तुरुंगातल्या गुन्हेगारांच्याशी पत्रव्यवहार चालू आहे. ठीक आहे, देवेंद्र फडणवीस माझे हितचिंतक आहेत. त्यांनी जे काय वाझेंनी लिहिलेलं आहे ते जर गंभीर असेल तर देवेंद्र फडणवीस मला सांगतील असा माझा त्यांच्यावर विश्वास आहे. सचिन वाझेलाच माध्यमांशी बोलण्याची परवानगी कशी मिळते, तसंच विधानसभेच्या तोंडावरच वाझे का बोलतोय असा सवाल मवियाचे नेते विचारतायत. मलिक राऊत देशमुख तिघांनाही कधीही न्यायालयाकडे नेताना, रुग्णालयात तपासणीसाठी नेताना एकदाही माध्यमांशी बोलण्याचा कुठलाही स्कोप नव्हता. तो स्कोप नेमका सचिन वाझेला कसा काय मिळू शकतो? या राज्यात अनेक जयंत पाटील आहेत. कुठल्या जयंत पाटलांबद्दल बोलतायत हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि गंमत मला अशीच वाटते की आता पॉलिटिकली काहीच बोलायला राहिलं नाही म्हणून हे काहीतरी नवीन गंमत जम्मत त्यांनी सुरू केलेली आहे. तिकडे भाजपच्या गिरीश महाजनांनी जुन्या वक्तव्यावर बोट ठेवत उद्धव ठाकरेंनाही या प्रकरणात ओढलंय. ठाकरे काय म्हणणार होते? मुख्यमंत्री महोदय काय म्हणाले होते विधानसभेमध्ये? काय म्हणाले होते? तुम्ही वाजे काय करताय? तो का लादेल आहे का?
हे म्हणणारे कोण होते? हे उद्धव ठाकरे होते, मुख्यमंत्री होते. मग तुम्ही त्यांचे एवढे लाड केलेले, त्यांना पुन्हा नोकरीत घेतलं, तो का लादे नाही का? हे स्टेटमेंट तुम्ही केलं आणि आता तोच तुमच्या विरोधामध्ये बोलतोय, तेच तुमच्याबद्दल सांगतायत. मग आता का खोटं वाटतंय तुम्हाला? घाटकोपर बॉम्बस्फोटा प्रकरणी संशयित गुन्हेगार ख्वाजा युनुस याचा अचानकरित्या मृत्यू झाला. या मृत्यूमुळे 14 पोलिसांना निलंबित करण्यात आले. या 14 पोलिसांमध्ये एक नाव होतं, ते म्हणजे सचिन वाझे. पण सचिन वाझे यांना परत एकदा 2020मध्ये नियुक्ती मिळाली. या नियुक्तीमुळे शरद पवार यांचा विरोध होता असं सचिन वाझे यांनी सांगितलं. तत्कालीन महाविकास आघाडीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी वसुली करण्याचे आदेश दिले असा आरोप देखील सचिन वाझे यांनी केला. हेच सचिन वाझे यांनी अंबानींच्या घरासमोर स्फोटकं आणि मनसुख हिरेन यांची हत्या प्रकरणी ते सध्या अटकेत आहेत. सचिन वाझेच्या आरोपामुळे 100 कोटी वसुली प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. याच प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. या प्रकरणातील चांदीवाल समितीचा अहवाल अजूनही गुलदस्त्यात आहे. आपल्याकडे पुरावे असल्याचे जे दावे करतायत ते कधी समोर येणार आहेत का? की ते पुरावे समोर येणारच नाहीत? की त्या पुराव्यांचा वापर एखाद्याला आपल्या तालावर नाचवण्यासाठी केला जाणार आहे? असे प्रश्न आता महाराष्ट्रातली जनता विचारते. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.